है विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। घटना बघितलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे घटना आते। मी वर्धा जिल्ह्यामधल्या हिंगणघाट तालुक्यातल्या सिरसी सास्ती गावात आहोत। सास्ती गावामध्ये एक प्रकरण असं आलं होतं की गेल्या 28 जुलैच्या तारखेला सकाळी 9:30 वाजता विठ्ठल तांदूळकर यांच्या घरी विठ्ठल तांदूळकर यांना सकाळी काही लोकांनी 4 ते 5 लोकांनी मारहाण केलं त्यांच्या घरी। त्या घरी मी उभा हो, आपण बघू शकतो विठ्ठल तांदूळकरचं घर आहे। समोर एक विठ्ठल तांदूळकरचं घर आहे, विठ्ठल तांदूळकर आहे आणि हे त्यांचे नातू आहे विठ्ठल तांदूळकर। तुम्ही थोडंसं हे दाखवा, तुमचं हे जे जखम आहे हे बघा, हे विठ्ठल तांदूळकर हे बघू शकता आपण की हे त्या दिवशी काठीने मारल्यानंतर हे पूर्ण रक्त यांना झालं आहे। आणि ज्या लोकांनी यांच्यावर मारहाण केलं यांचं नेमकं काय कारण आहे, कोणत्या कारणावंश यांना मारहाण झालं यांच्याशी विचारा विठ्ठल तांदूळ। सकाळी काय झालं होतं त्या दिवशी 28 तारखेला, काय झालं नेमकं? नेमकं म्हणजे काय झालं का आम्ही घरी होतो जेवण करून इकडे बाहेर निघाल्यावर काय झालं का ते एकदम काठ्या घेऊन आले तर मला लागले मारायचं। नंतर हे आडं झालं लागलं मारलं चढले का कारण काय मारहाण करण्याचं कारण म्हणजे एवढंच काय बाईने दाजू केली त्या घरच्या बाईनं असं म्हणणं आहे। पोलीसवाल्यांनी काय बोललं, पोलीसवाल्याची काय तक्रार टाकली तुम्ही? पोलीसवाले हे बोललो तर हे म्हणजे हे असं होऊ शकत नाही म्हणलं। नंतर सांगा म्हणलं तर अंड्या दिवशी म्हणलं तो आडवा झाला म्हणलं। नंतर मला सकाळी काट्या घेऊन आले। मग काटे मारहाण झालं तुमच्यावर तर तुम्ही पोलीस तक्रार केली का? हो, नंतर पोलीस केली तक्रार, तर नंतर केल्यानंतर ते आपल्या मताने म्हणजे आपल्याला मतानं हे केलं। कारवाई काय झाली आता? आता कारवाई किती राहायचं आता समोर काय होते असं काय। विठ्ठल तांदूळकरचे नातेवाईक ते बी या वेळेस उपस्थित, त्यावेळेस त्या घटनाक्रमात होते। काय झालं होतं नेमकं घटनाक्रम? 9:30 वाजताची घटना आहे, 28 जुलै। ते काड्या घेऊन इथं आले म्हणाले, मी त्याला समजावण्यासाठी गेलो, त्याने आम्हाला मारला प्रयत्न आणि खूप मारला। इथं आम्ही पडले होतो, मला मारल्याच्यानंतर यायला 2 हाताचा दणका मारला। काय कारण होतं नेमकं? काही कारण नाही, हे संध्याकाळी अगोदरला जी संध्याकाळी हे रस्त्याने जात होते, यायला अडवलं, यायला म्हणलं जाते का त्या बायकोनं माग आईला मारलं बाबा, यासाठी यायला अडवलं आणि यायला शिवाखारा घेऊन ज्या लोकांनी मारहाण केलं ते लोक याच गावाचे आरोपी आहेत? हो, याच गावाचे आरोपी। पोलीसवाल्यांनी काय म्हटलं? पोलिसात तक्रार टाकली तेव्हा? तक्रार टाकली आम्ही 5 जणांचं नाव घेतलं, त्याने फक्त 3 नाव लिहिले आणि 2 नाव लिहिले नाही। आणि असंही म्हणलं गेलं का 5 जणांचे नाव लिहित, पुऱ्या गावाचे नाव लिहित। किती लोक होते? 5 लोक। 2 लोक का नाही लिहिले पोलीसवाल्यांनी? कुठेतरी पोलीसवाल्याची भूमिका संदिग्ध वाटते का? हो, संदिग्ध वाटते। पोलीसवाल्यांनी तुम्हाला का तुमचं बी नाव लिहिलं, तुमच्या भावाचं बी नाव लिहिलं असं माहीत झालंय? माझ्या भावाचं पण नाव लिहिलं, जे त्याने ह्या स्पॉटवर होतं नाही, तरी तो होतच नाही या नाही, ठिकाणी? ह्या ठिकाणी होतच नाही। तो पोलीस स्टेशनमध्ये गेला होता। पोलीस स्टेशनला गेला? हो, पोलीस स्टेशन। पोलीसवाल्यांचं काय म्हणणं आहे? पोलीसवाल्याचं म्हणणं आहे का तुम्ही त्यानं जे सांगितलं आम्ही ते लिहिलं बा, आणि तुम्ही जे सांगलं आम्ही ते लिहिलं सांगत। घटना कोणत्या तारखेची? घटना आहे 28 जुलै सकाळी 9:30 वाजता। 27ची की 28ची? 28ची 28ची आहे घटना।
ह्या घटनामध्ये हे निष्पन्न होते की ज्या प्रकारे या घटनेच्या मागे ज्या लोकांनी विठ्ठल तांदूळकर आणि त्यांचे जे नाती आहेत, नातूर आहे, यांना मारहाण केलं आणि ही नेमकी घटना जेव्हा मारहाण झालं त्यावर पोलिसांच्या काम करण्याची भूमिका ही वेगळी आहे. जेव्हा यांनी सांगितलं की 5 लोक या संपूर्ण घटनेमध्ये तिथे होतात आणि फक्त 3 लोकांचं नाव टाकलं गेलं, तर कुठेतरी पोलीसवाल्यांची कामाची कुठेतरी जेव्हा घटनास्थळी जेव्हा हे प्रकरण झालं त्या प्रकरणानंतर जो अजय आहे आणि आपले काकू आहेत त्या ठाण्यामध्ये गेलेल्या होत्या. अजय त्या ठिकाणी होतच नाही. जेव्हा आम्ही आता विचारलं त्यांच्या लहान भावात, अजय घटनास्थळी होतच नाही. पण घटनास्थळी नसताना बी त्यांचं नाव या पोलीस विभागामध्ये या पोलीस रेकॉर्डमध्ये टाकणे हे कुठेतरी पोलीस विभागाचं काम करण्याची खूप मोठी विषय. मला सांगा, तुम्ही घटनास्थळी होतेच नाही आणि मग नंतर तुम्ही काय केलं? जेव्हा मी घटनास्थळीवर नव्हतो तेव्हा म्हणजे प्रकरण जेव्हा घडलं त्यानंतर तुरंतमध्ये मी नाही का 100वर कॉल केला. म्हणजे तिथून 100वर कॉल केल्यानंतर पोलिसाला सांगून गेलं आणि त्याच्यानंतर लगेच मी नाही का पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशन इथून दूर पडते, आम्हाला 30 मिनिटाच्या अंतरावर पडत असते. त्याच्यानंतर जेव्हा 9:30ला जी घटनाही झाली पण पोचायला तर अर्धा घंटा लागत असतो, तर तेवढा मला टाईम तिथेच पोचायला लागला. तर पोचायला लागल्यानंतर मी तिथे गेल्याच्यानंतर मी त्याला सांगितलं. तर त्यांनी डायरेक्टच मला असं म्हटलं की तूच आहे का म्हणजे 112वर कॉल केला म्हणजे हो सर मी सर, आणि मग तू इकडे आला म्हणजे हो सर मी आलो. म्हटलं माझं काय तर बयान नाही म्हटलं. तर ते म्हणाले का तू थोडा बस, थोडं काय तर पाणी दे. म्हटलं ठीक आहे सर. मी अजून गेलो त्याच्याकडे. त्यानंतर ते नाश्ता करत होते, तर नाश्ता होऊ दिला. तर त्याईनं म्हणजे असं समजा ना का एखादी घंटा माझा तिथे हे गेला. माझं म्हणणं असं आहे का जेव्हा मी इथून तिथे गेलो होतो तर माझं नाव टाकण्या म्हणजे काही हेच नाही आहे ना, तत्वच नाही. कारण की इथून जायला जो 9:30ची घटना होती, जायला मला तिथं नाही का 10 वाजले किंवा 9:45 वाजले. त्याला असंही म्हटलं आहे की आमच्याजवळ तुम्ही पाहून घ्या CCTV कॅमेऱ्यामध्ये तुमच्यावाले का मी तिथे आहो बा पोलीस स्टेशनमध्ये. तुम्ही आपल्या आजीला घेऊन गेले होते पोलीस स्टेशनला? मी माझ्या आजीला घेऊन गेलो सोबत. मग पोलीसवाल्यांनी तुमची भूमिका म्हणजे पोलीसवाल्यांनी तुमचं नाव जेव्हा तुम्ही घटनास्थळी होतेच नाही, तुम्ही पोलीसवाल्यांनी ते सांगितलं का नाही की मी सोबत नव्हतो, मी घटनास्थळी होतो नाही, मी तर पोलीस जेव्हा घटना झाली त्यानंतर आलो? त्याला सांगितलं होतं मी. ते पण म्हटलं का जर तुम्हाला असं वाटत असेल का तिथे तुम्ही माझं नाव टाकलं तिथे वाटत असेल तर मी सर म्हटलं तुम्हाला तर तुम्ही हे चेक करा, तुमच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये चेक करा. कारण की जेवढं अंतर आपल्याला लागते की अर्धा घंटा आम्हाला यायला लागते नाही का, 9:30ची घटना आहे तर अर्धा घंटा यायलाच लागतं. मी तिथे असं होतोच नाही बा तिथे, म्हणजे पुढं मी प्रूफ देत आहोत तुम्हाला, आम्ही होतोच. पोलीसवाल्यांनी तुमचे ते जे तुम्ही सांगितलं ते ऐकलं का नाही? तर तेच काही समजलं नाही. पोलिसांची कामाची भूमिका काय संदिग्ध वाटते का? हो सर. आता पण पूर्ण हे मी त्याला डायरेक्ट नाही का मी सबूत देता का तुम्ही तुमच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये बघा बा की मी 10 वाजेपर्यंत इथं तुम्ही घटनास्थळीवर कसं करावू शकतो. कारण की गोष्ट कशी आहे आपले म्हणजे देखताच आहे ना, समजतेस का. CCTV कॅमेरा म्हणजे कुठचा? पोलीस स्टेशनचा? पोलीस स्टेशनमधला सर. तर पोलिसांची भूमिका संदिग्ध आहे. तुमचं नाव टाकणं कुठेतरी पोलिसांनी षडयंत्राच्या पद्धतीचं असं दिसत आहे. हो सर दिसत आहे. कारण की जे आता तुम्हाला समजते का माझ्या बोलण्यावरून याच्यावरून नाही का कळतेस ना. काकू, तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते तेव्हा पोलिसांनी काय म्हटलं होतं? पोलीसवाल्यांनी माझ्या नाताला घेऊन गेली. आई दुसऱ्याच्या घरी होती. तर हा आला माझ्याकडे म्हणजे आई तू पोलीस स्टेशनमध्ये जा, घरी झगडा झाला आहे. तर असंच त्याने उचललं मला पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तर मग याने पोलीस स्टेशनमध्ये फोन केला. नंतर गेल्याच्या बादमध्ये आम्ही गेल्यावर त्याने थांबवलं म्हणते तुम्ही थांबा. तर नंतर ते 1 घंट्यानंतर अर्ध्या पाऊण घंट्याने ते आले बाकीचे मारहाण करणारे. तर मग आम्ही रिपोर्टले असं तर तुमच्या घरी नाही हा होताच नाही, हा माझ्यासोबत होता. त्याची असं होतं का त्याईनं त्या लोकांनी म्हणलं काय तुझ्या आजीनं आम्हाला जादू केला आहे असं म्हणून पोलीसवाल्यानं सांगितलं. तर ते म्हणते जादू कोणता लागून नाही तर ठीक आहे, मग तक्रार कायच्यासाठी केली. तर ते लोक म्हणत होते का मग आम्ही जुनी तक्रार आम्ही केलीच नाही, रस्त्या घाटानं बोलते बा असं काही त्या लोकांनी म्हणलं. तर आम्ही म्हणलं जुन्या तक्रारी आम्ही जादू टोणा केला हे निष्पन्न कसं त्या लोकांनी कळलं की बा जादू टोणा झाला, यांना त्यांना कसं कळलं? घरी हे लोक घरी लोक हे बोलत होते आणि तिकडे पोलीस स्टेशन मध्ये म्हणे का आम्ही केला नाही. मग नंतर म्हणलं का घरचा विवाद होय बा, जुना वाद होय. तर म्हणलं जुना वाद आम्ही काहीच बोलून गेलो. जुना वाद मध्ये ते तुमच्या घरी येऊन मारहाण केलं. हा म्हणजे त्या त्यामुळे तरी उद्देशाने- पोलिसांनी ह्याचे हे पूर्ण पंचनामा केला नाही का? यांनी नाही आजूबाजूचा पंचनामा याने केलाच नाही आणि तेवढा दबाव आणून ती पुन्हा उलट काढी मागत आहे. पोलीसवाले हे म्हटलंय की पोलीसवाल्यांनी म्हटलं की आम्हाला
आजूबाजूच्या लोकांचे साक्षीदार नाही भेटले नाही आणि नाही त्यांना साक्ष त्या पार्टीनी ज्या पार्टीने मारहाण केलं त्यांनी साक्षीदार दिले तर कुणीतरी साक्षीदार त्यांना भेटले न तुमच्याकडून साक्षीदार नाही मिळले असं पोलिसांची भूमिका नसेल येते. आहे त्याची भूमिका, पण आम्ही काही साक्षीदार सर माझं पाहिले म्हणणं नाही. हे आहे जेव्हा ती इथे पंच करायला आले होते तेव्हा आल्याच्या नंतर त्याने काहीच नाही केलं ना. साधारण आम्हाला पंच आणि त्यांना इथं कोणाच्या विचारपूस केली ना काहीच. ती तर म्हणतात आम्ही आजूबाजूला विचारलं नाही विचारलं, कोणी अजिबात विचारलं? विचारलं नाही. नाही आजूबाजूवाल्यानं काहीच नाही. आणि ज्या आजूबाजूला विचारलं त्याचं नाव नोंदणी तर केलीच असेल ना सर त्यांनी. तर त्याचं पण असं त्याच्याजवळ नाव असेल त्याने सांगायला पाहिजे. एकतर्फा कारवाई झाली असं वाटत नाही का काकू? नाही एक तर कारवाई केली नाही, कारण पोलीसवाल्यांनी एकतर्फा कारवाई नाही केली का? असं वाटतं की एकाच पार्टीच्याकडून पोलीसवाल्याची भूमिका अशी स्ट्रॉंग दिसते. तुमच्याकडून कुठेतरी पोलीसवाल्याला असं वाटते की नाही पोलीसवाले तुम्हाला सहकार्य नाही केलं? नाही केलं. तुम्हाला काय वाटते एकतर्फी भूमिका वाटत नाही का? एकतर तांदूळकर परिवार आहे हे जे होते हे त्यांची आजी आहे हे अजय आहेत हे त्या घटनास्थळी उपस्थितच नव्हते. आता प्रश्न निर्माण होतो की सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जो टायमिंग राहतो तो टायमिंगच्या अनुसार आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अनुसार जेव्हा आपण तो घटनास्थळी जो वेळ राहतो जो प्रसंग राहतो त्या प्रसंग त्या टायमिंगच्या अनुसार तिथे दिसतो. घटना 9:30ची आणि त्या वेळेची सीसीटीव्ही कॅमेरा आहे यामध्ये किती वेळाचं अंतर आहे हे पोलिसांच्या कामामध्ये या पोलिसांच्या दिशामध्ये या पोलिसांच्या जेव्हा पोलिसांनी हे संपूर्ण पंचनामा त्यावर हे निर्भय येतो. पोलिसांच्या कामामधल्या सीसीटीव्ही कॅमेरा आणि हे DYSP चे ग्रामीण अधीक्षक या गोष्टीवर लक्ष द्यावं कारण ही घटना वारंवार झाली नाही पाहिजे. ही घटनेच्या कुठेतरी या घटनेवर या क्षेत्रातले माननीय आमदार साहेब या क्षेत्रातले पालकमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतो की तांदूळकर परिवार विठ्ठल तांदूळकर आणि त्यांच्यावर झालेल्या हमल्यावर त्यांच्या नातवावर झालेल्या हमल्याच्या कुठेतरी ज्या लोकांनी हे कार्य केले ज्या लोकांनी हमला केला त्या आरोपीवर कोणत्या पद्धतीने कलम लावली आणि ही पूर्ण घटना कशा पद्धतीची ठाण्याच्या रजिस्टरमध्ये नोंद केली हे संक्षिप्त भूमिका दिसते.